नमस्कार, मी सुनील गणवट, मंदिर महासंघ महाराष्ट्राचा राष्ट्रीय संघटक. आज पंढरपूरमध्ये एक महत्वपूर्ण पत्रकार परिषद घेतली. 23 आणि 24 जूनला पंढरपूरचं विठू रुक्मिणीचं मंदिर हे वज्रलेपन, रासायनिक वज्रलेपन करण्यासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या रासायनिक वज्रलेपन प्रक्रियेला आमचा तीव्र आक्षेप आहे, विरोध आहे. ही करू नये अशी मागणी करण्यासाठी आजची पत्रकार परिषद होती. यामध्ये 1988, 2005 त्यानंतर 2020 या कालावधीमध्ये या रासायनिक लेपन प्रक्रिया करण्यात आल्या आणि पुन्हा करून पुन्हा तीच वेळ येते. 2020 ला रासायनिक लेपन प्रक्रिया केल्यानंतर पुरातत्व विभाग, मंदिर समिती या सर्वांनी सांगितलं होतं की पुढची 10 वर्ष टिकेल. मग 3 वर्षातच ही पुन्हा का वेळ येते? या गोष्टींचा विचार कोणीतरी केला पाहिजे. कोरोना काळात चरण स्पर्श दर्शन बंद असताना सुद्धा मूर्तीची झीज होते. याचाच अर्थ रासायनिक लेपन प्रक्रियेमुळे होत आहे का हेही पाहिलं पाहिजे. मंदिर समितीने जो घेतलेला निर्णय आहे हा तत्काळ मागे घ्यावा ही मागणी या ठिकाणी आहे. त्याचबरोबर करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी सुद्धा या संदर्भात आक्षेप नोंदवलेला आहे. या प्रकारच्या मूर्तीला रासायनिक लेपन प्रक्रिया करू नये असं त्यांनी स्वतः पुरातत्व विभाग, मंदिर समिती, माननीय मुख्यमंत्री आणि मंदिर महासंघाला पत्र पाठवून कळवलेलं आहे. शंकराचार्यांनी सांगितलेलं मत तरी आपण मानणार आहात की नाही? आणि जर पुरातत्व खातं हेकेकोर पद्धतीने ही प्रक्रिया करणारच असेल त्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारावी. लिखित स्वरूपात त्यांनी द्यावं की कुठलेही रासायनिक घटक आम्ही त्याच्यामध्ये वापरत नाही, ही जबाबदारी स्वीकारावी. अन्यथा जर मूर्तीला कुठल्याही प्रकारची हानी झाली तर महाराष्ट्र मंदिर महासंघ, वारकरी संघटना आपल्यावरती फौजदारी गुन्हे दाखल केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि या संदर्भात जर ऐकलं नाही तर आम्ही न्यायालयाचे दरवाजे सुद्धा ठोठवणार आहोत. याबाबत, मूर्तीबाबत कुठल्याही प्रकारची हेळसांड, कुठल्याही प्रकारच्या अशा गोष्टी चालणार नाहीत. हा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत.